मंडळी, काय मजेत ना? अरे आज चंदू शेठ आलेले आहेत खूप दिवसांनी. काय चंदू शेठ, काय मजेत ना? चंदू शेठ म्हणतात ऑल गुड. पण ऑल गुड चेहऱ्याने तरी म्हणतात, पण तशी चेहऱ्यावर जर नीट बघितलं तर हलकी नाराजी आहे बरं का. काय झालं चंदू शेठ, एवढं नाराज का वाटतंय? ओ हो. चंदू शेठ म्हणतायत की आजकालची ही विशीतलं पोरं आहेत ना, ही सगळी ती विशीतली पोरं म्हणतात की आम्हाला 40शीत रिटायर व्हायचे. हे म्हणतात आम्ही ऑलरेडी 50शीत आलेलो आहोत आणि आमच्या रिटायरमेंटचा काही पत्ता नाही. सो त्यांच्या चेहऱ्यावरती गहन प्रश्न पडलेला आहे की हे रिटायरमेंटचं गणित बांधायचं तरी कसं. अजून काही प्रश्न आहेत का? अरे बापरे, फारच प्रश्न पडलेत आज चंदू शेठला. भरपूर त्यांनी इतकं घडाघडा त्यांच्या मनातलं ओकलेलं आहे माझ्यासमोर की त्यांचे 5 मूळ मुद्दे जे त्यांनी आता मला सांगितलेले आहेत ते काय आहेत हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. त्यांना पहिला प्रश्न असा पडलेला आहे की रिटायरमेंट जर त्यांना आजच घ्यायची असेल, बहुतेक बॉसशी भांडण झालेलं दिसतंय असं वाटतं एकंदर, आजच जर त्यांना रिटायरमेंट घ्यायची असेल तर त्यांच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे पुरतील का हे त्यांना पहिलं बघायचंय. दुसरं, जर ते म्हणले की ठीक आहे सुला कर लेंगे, जरा काहीतरी बॉसला थोडं मक्खन लावून कंटिन्यू करतील, पण 60व्या वर्षी तरी जरी रिटायर व्हायचं असेल तर त्यांच्याकडे नक्की किती पैसे हवेत तर ते पीसफुली रिटायर होऊ शकतील. तिसरा मुद्दा त्यांनी मला खूप महत्वाचं विचारलं बरं का. ते म्हटलं की अहो तुमच्याकडनं ते इन्शुरन्स आणि इमर्जन्सी फंड वगैरे सगळं शिकलेलो आहोत आम्ही, पण 30-40शीतल्या एखाद्या व्यक्तीचं इमर्जन्सी फंड आणि इन्शुरन्स आणि 50-60 मधल्या एखाद्या व्यक्तीचं इमर्जन्सी फंड आणि इन्शुरन्स तसेच हवे का काही ठोकताळे बदलायला पाहिजेत. त्यांनी अजून एक महत्वाचा मुद्दा विचारला की पोर्टफोलिओमध्ये काही रिबॅलन्सिंग व्हायला पाहिजे का, जसे आपण रिटायरमेंटच्या जवळ येतोय तसं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी काही संपत्ती त्यांनी आजपर्यंत जमा केलेली आहे ती जेव्हा पुढच्या पिढीला पास ऑन करायची आहे तेव्हा काही त्यांनी गोष्टी बघितल्या पाहिजेत का. सो फारच महत्वाचे प्रश्न आज चंदू शेठ डोळ्यात पाणी आलं आज. एवढे किती महत्वाचे प्रश्न विचारले तुम्ही. जाऊ दे, तुम्ही आपलं तिकडे जाऊन बसा, सांगते मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आज आपण आर्थिक व्यवस्थापनाबद्दल डिस्कस करणारच आहोत, आपण रिटायरमेंट प्लॅनिंग बद्दल डिस्कशन करणारच आहोत. पण तुम्हाला जर या दोन्ही गोष्टी एकदम शिस्तबद्ध पद्धतीने एका स्ट्रक्चर्ड मॅनरमध्ये एकदम डिटेलमध्ये शिकायच्या असतील तर काय करायचंय, आपल्या वेबसाईटवरती rachanarane.in वरती तुम्ही बघाल तर आपले भरपूर कोर्सेस आहेतच. आणि याच्यात बिगिनर लेवल कोर्सेसमध्ये आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी हा कोर्स आहे, मैत्री म्युच्युअल फंडशी पण हा कोर्स आहे. आणि या कोर्समध्ये तुम्हाला प्रत्येक कोर्समध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे सगळं डिटेल इकडे दिलेलेच आहेत. बट मैत्री म्युच्युअल फंडशी या कोर्समध्ये तर आपण रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करायचं म्युच्युअल फंड्सनी हेही डिटेलमध्ये घेतलेलं आहे. सो ज्ञानात गुंतवणूक करायला तर पुढे मागे बघायचंच नाहीये. आणि हे करण्यासाठी लिंक पिन कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आता तुम्हाला पहिला मुद्दा जो होता की आज एखाद्या व्यक्तीला जर रिटायर व्हायचं असेल तर मग रिटायरमेंट घेता येईल का, या प्रश्नाचं उत्तर आधी आपण पहिल्यांदा बघून घेणार आहोत. करायचंय काय, rachanarane.com वरती जायचं, आपलं फायनान्शियल कॅल्क्युलेटर्स नावाचा जो सेक्शन आहे इकडे यायचं आणि इथे SWP, हे चंदूचं चित्र आहे का काय असं वाटतं मला, पण नाहीये चंदूचं चित्र. सो सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनच्या कॅल्क्युलेटरमध्ये यायचं, इथे आपण क्लिक केलेलं आहे. ओके, चंदू तिकडे जाऊन बसलेला आहे. तर चंदू बायकोची परवानगी घे बरं का आधी की चालेल ना, बोललेलं हा ठीक आहे चालेल म्हणतोय तो, ठीक आहे. तर आता आपण चेक करूयात की चंदूला जे काय त्यांनी पैसे साठवलेले आहेत ते पुरणार आहेत का नाही. चंदू, साधारण किती पैसे आतापर्यंत जमा केलेलेस तू? 75 लाख. 75 लाख, क्या बात आहे. ठीक आहे, 75 लाख इथे त्यांनी जमा केलेले आहेत. हा त्याचा कॉर्पस, एवढी त्याच्याकडे आता पैसे साठलेले आहेत. साधारण महिन्याचा खर्च किती आहे? 50,000. 50,000. ओके, 50,000चा खर्च आहे. साधारण हे पैसे काय इक्विटीमध्ये बरेचसे गुंतवलेले आहेत का काय? इक्विटी बऱ्यापैकी आहे. ठीक आहे, मग आपण एक काम करूया, इथे आपण एक 12% परतावा घेऊयात. हे सगळ्यांना याचं उत्तर माहितीच असेल की इंडेक्स म्युच्युअल फंडमध्ये, निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंडमध्ये साधारण 12% परतावा आपण एक्सपेक्ट करूच शकतो, बरोबर. आता चंदू, तुझं वय किती आहे? 50 ना? येस, ओके. सो 50 वय आहे. आता किती वर्षांपर्यंत जगायचं असा प्रश्न जरा अवघड आहे. तुम जिओ हजारो साल ये मेरी हे अर्जू. पण तुला साधारण काय किती वर्ष अजून प्लॅनिंग करायचंय? 80व्या वर्षीपर्यंत? 30 वर्ष अजून 30 वर्ष म्हणजे 80व्या वर्षी, बरोबर. त्याने 80 केलंच होतं इकडनं. बरं ठीक आहे, 80व्या वर्षीपर्यंत जगायचंय त्याला. तर मग आपण आता त्याचं वय 50 आहे. आता मधनच मी चंदू शेठवरनं चंदू आपलंच जाऊ दे, चालतंय. चंदू शेठ इज इक्वल टू चंदू. तर मग 50 वर्षांपासून पुढे 30 वर्ष म्हणजे त्यांना असं वाटतंय की 80 वर्षांपर्यंत चंदू शेठ जगणार आहेत. आता आपल्याला इन्फ्लेशनचा आकडा इथे मांडायचा आहे, कारण आज जरी चंदू शेठ 50,000 खर्च करत असतील तरी पण आजचे 50,000 10 वर्षांनंतर 50,000च नाही ना राहणार आहेत, 20 वर्षांनंतर 50,000च नाही राहणार आहेत, महागाई वाढत जाणार आहे. सो आपण इथे इन्फ्लेशनची एक टक्केवारी टाकायची, तर 6%
आपण इन्फ्लेशन पकडतोय. ओके, आणि असं जर आपण केलं तर आपल्याला मेन आता खाली जाऊन चेक काय करायचंय तर अच्छा हे विड्रॉल पिरियड 60 का काय, मी चुकून काहीतरी माझ्याकडनं प्रेस झालं होते. अजून 30 वर्ष त्यांचं विड्रॉल येणार आहे, बरोबर, म्हणजे 80व्या वर्षापर्यंतच जगतील. गणित लक्षात आलं ना, आज साधारण 50 वर्ष आहेत, इथून पुढे 30 वर्ष, म्हणून आपण अजून किती वर्ष याचं प्लॅनिंग करायचंय. सो 30 वर्ष. आता आपण बघूयात हे पैसे चंदू शेठला हे 75 लाख इथून पुढे किती वर्ष पुरणार आहेत. 30 वर्षांपर्यंत खरं तर पुरायला हवे, बघू काय होते. अरे देवा, चंदू शेठ जरा गंमत होती हो. 22 वर्षांनंतर यांचे पैसे संपणार आहेत. काय प्लॅन काय मग? ते म्हणतात हिमालयात जाऊन संपला विषय, तिथेच थांबायचंय त्यांना. नाही, पण असं नाही ना करायचं आपल्याला. आपण लहानपणापासून काय शिकलोय? अंतरून पाहून हातपाय पसरावे. जर आज 75 लाख असेल, आता इथे 2-3 ऑप्शन्स अवेलेबल असू शकतात. पॉसिबिलिटी नंबर 1, आज रिटायरच नाही व्हायचं, अजून थोडे वर्ष काम करायचं आणि मग जेव्हा पैसे साठतील तेव्हा रिटायर व्हायचं. ओके, पण मग ते कितव्या वर्षी रिटायर व्हायचं वगैरे ते आपण नंतर बघणार आहोत. पॉसिबिलिटी नंबर 2, जरा काटकसरीत जगायचं, त्याला काय फरक पडतो, हे शिकतो ना आपण घरी, आपण काटकसरीने जग, त्याच्यात काही मुद्दा, काही प्रॉब्लेम काहीच नाही. सो आपण आता इथे काही गोष्टी चेंज करू शकतो. जर 50,000च्या ऐवजी थोडी काटकसर केली आणि लेटेस्ट से आपण 40,000 जर ते भागवू शकले तर किती वर्ष पुरतायत बघू पैसे. आहा, क्या बात आहे. 30 वर्ष त्यांना साधारण हे पैसे पुरणार आहेत. पण 10,000 खर्च कमी करणं तशी सोपी गोष्ट नाहीये. सो इथं 2 ऑप्शन्स काय असू शकतात मी म्हणलं असं, एक म्हणजे अंथरूण पाहून हातपाय पसरावे म्हणून खर्चच 10,000 कमी करा काटकसर करून, किंवा अंथरूणच मोठं करा 10,000 रुपयांनी, मग तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे थोडक्यात काय, 50,000चा खर्च आहे पण 40,000 भागवायचं आहे, म्हणजे काय थोडक्यात 10,000 तुम्हाला लागणार आहे, तर 10,000 कमवा. मग आता तुम्ही म्हणाला तर एवढ्या 50व्या वर्षी काय कुठून 10,000 कमवणार आहेत, आता काय कोण आता असं त्यांना जर असं नैराश्य आलं असेल तर तुम्हाला हा खरा किस्सा सांगते. मागच्या आठवड्यात माझ्या घरी मी हा घडलेला किस्सा आहे. काय घडलेला किस्सा आहे सांगते. मी झेप्टोवरनं एक पार्सल मागवलं होतं. ओके, एक काका डिलिव्हरी द्यायला आले होते आणि त्यांनी पार्सल माझ्या हातात दिलं. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि परत एकदा ॲपमध्ये चेक केलं की नाव काय आहे यांचं, रचना रानडे बघितलं तर म्हणले, अरे मॅम, आय कीप ऑन वॉचिंग युअर व्हिडिओज, इट वॉज सच अ प्लेजर टू सर्व यू, हॅव अ ग्रेट डे, होप टू सी यू अगेन. असं म्हणल्यावर मी चकित. झेप्टोवरचे डिलिव्हरीचे काका एकदम खटाखट पॉलिश इंग्लिशमध्ये बोलतात माझ्याशी, मला कळेच नाही कसं काय घडलेलं आहे. तर थोडक्यात त्याचा अंदाज मी असा बांधला की काही नाही, काका गंमत म्हणून कदाचित हे करत असतील. कदाचित अशीही शक्यता असेल की ते म्हणतात ठीक आहे ना, तसंही रिटायर झालेलो आहे, सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास काहीतरी असं साईड गिग साईड हसल आजकाल जे आपण म्हणतो तसं काकांनाही करावं असं वाटलं, व्हाय नॉट. सो जर तुमचे पैसे थोडे कमी पडत असतील तर आयदर तुम्ही काटकसर करा किंवा इन्कमच वाढवा. या दोन्ही शक्यता नाकारता येत नाहीत. ओके, सो चंदू खुश झालेला आहे. चंदूच्या चेहऱ्यावर एक चमक आलेली आहे वेगळी की चला पहिला प्रश्न तर सॉर्टेड आहे. जर कमी पडत असतील पैसे तर काय हे कळालेलं आहेच आहे. पण पुढचा त्यांचा जो प्रश्न होता की जर आत्ता लगेच रिटायर नाही व्हायचं, 60व्या वर्षी रिटायर व्हायचं असेल तर काय, हे बघून घ्या पुढच्या भागात. आज 50शीत आपण काय काय चुका टाळल्या पाहिजे त्याच्याबद्दल तर डिस्कस करत आहोतच, पण काही जण माहितीये का 20शी 30शी 40शी 50शी सगळ्या जे काय असेल सगळीकडे तीच चूक करतात. काय, चॅनल तर बघतात आपला आणि सबस्क्राईबच नाही करत. असं कसं चालेल, फुकट असतं. पटकन चॅनल सबस्क्राईब करून टाका, ते बेल आयकन हिट करा आणि मगच उरलेला व्हिडिओ कंटिन्यू करा. आता चंदू शेठच्या दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळतोय की जर आपल्याला जर त्यांना लगेच रिटायरमेंट घ्यायची नसेल, थोडं थांबून रिटायरमेंट घ्यायची, तर काय करायला लागेल. तर फायनान्शियल कॅल्क्युलेटर्सवर जाणार आहोत आणि इथे तुम्हाला दिसतोय रिटायरमेंट प्लॅनिंगचा कॅल्क्युलेटर. ओके, रिटायरमेंट प्लॅनिंगच्या कॅल्क्युलेटरमध्ये काही काही गोष्टी ज्या मला माहिती आहेत त्या मी ऑलरेडी इनपुट करणार, काही गोष्टी मला तुमच्याकडनं इनपुट्स लागतील. बघूयात. करंट एज चंदू शेठचं आहे 50. काय रिटायरमेंट 60व्या वर्षी घ्यायची का काही मन बिन बदलले? 55 एजला. चंदू शेठने एकदम इंग्लिशमध्ये 55 इयर्सला वगैरे केलेलं आहे. ठीक आहे, ओके, 55 वर्षी त्यांना रिटायरमेंट घ्यायची आहे. लाईफ एक्सपेक्टन्सी तुम्ही मगाशी सांगितलं 80, आता बदलायला परवानगी नाही आहे. 80 वर्षीपर्यंत लाईफ एक्सपेक्टन्सी आहे. करंट मंथली एक्सपेन्स साधारण ते 50,000 रुपये खर्च करतात असं हेही त्यांनी आता आपल्याला सांगितलं होतं. आता इन्फ्लेशन भारतात साधारण 6% तेच पकडूयात. एक्सपेक्टेड रेट टिल रिटायरमेंट, एक्सपेक्टेड रिटर्न टिल रिटायरमेंट, कारण त्यांनी मगाशी सांगितलं होतं की इक्विटीत प्रामुख्याने त्यांचे पैसे आहेत म्हणून आपण 12% पकडलं होतं. पण चंदू शेठ रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा प्रामुख्याने इक्विटीमध्ये पैसे ठेवायला आवडतील का, इक्विटी आणि डेटचं मिक्सचर? इक्विटी आणि डेटचं मिक्सचर. बरं, मग आपण काय जरा रिटर्न कमी करूयात, 12 वरनं कमी करूयात. इथं 9% रिटर्न पकडलंय, आपण एक 10% रिटर्न ठेवून बघूयात. जास्ती इक्विटीमध्ये थोडे डेटमध्ये असं जर ठेवायचं ठरवलं तर आपण साधारण 10% आता पकडतोय रिटर्न. ओके, आणि असं जर आपण केलं तर नाही, एक मिनिट, अजून एक महत्वाचा मुद्दा. प्लॅनिंग करतोय तर
शून्यातनं प्लॅनिंग नाही ना, त्यांनी इतक्या वर्षात काहीतरी पैसे सेव्ह केलेले आहेत. तर ते किती सेव्ह केले तेही आपल्याला मगाशी त्यांनी सांगितलं होतं, तर 75 लाख. ओके, हे करून आपण म्हणणार कॅल्क्युलेट. ओके, आता कॅल्क्युलेट केल्यावर काय येतंय बघूयात. त्यांना किती कॉर्पसची गरज आहे, काय आहे, हे आपल्याला सगळं दिसेल की आत्ता त्यांना गरज आहे. जर त्यांनी ठरवलं की 55 वर्षी रिटायर व्हायचं, तर त्यांच्याकडे 1.5 कोटी रुपयांचा टोटल त्यांना कॉर्पस लागेल या सगळ्या एक्झिस्टिंग अरेंजमेंटमध्ये. आणि ते म्हणतात की एक्झिस्टिंग त्यांचे जे 75 लाख रुपये आहेत, 75 लाख तर वाढतच जाणार आहेत ना. 75 लाख अशाच्या अशी नाही ना बसून राहणार आहेत, ते पण वाढत जाणार. त्यांची व्हॅल्यू रिटायरमेंट पर्यंत ती 1,32,17,563 झालेली असेल. सो हा जो डिफरन्स असेल त्याच्यासाठी त्यांना किती रुपयाची मंथली SIP करायची आहे, तर रिटायर होईस्तोपर्यंत त्यांना फक्त 16,800 रुपयाची साधारण SIP करायची की झाला विषय. रिटायरमेंटला एकदम सेट. आता तुम्हाला आम्ही काय केलेलं सांगते. एकदम आम्ही एंडला आपण जे म्हणलो होतो हे 1.5 कोटी तुम्हाला लागणार आहे, तर ह्याचं मस्त आम्ही एक टेबल पण करून दिलेलं आहे. बघा, बिगिनिंग एज 56 वर्षी त्यांची रिटायरमेंट सुरू, 1.5 कोटीपासनं त्यांच्याकडे आहेत. मग ते विड्रॉवल किती करणार आहेत, जसं आपण म्हणलो होतं बघा, आत्ता 50,000 ते खर्च करतायत, बरोबर. सो 50,000चे आज वार्षिक त्यांचा खर्च किती झाला, 50,000 गुणिले 12 म्हणजे किती आले, 6 लाख. पण आजचे लाख म्हणजे 56 वर्षाचे 6 लाख नाही, त्याच्यापेक्षा जास्ती असेल, कारण आपण महागाई पण पकडणार आहे. इथे तुम्हाला दिसते बघा, 8,02,000. आजचे 6 लाख म्हणजे नंतरचे 8,02,000 होणार आहेत. मग त्यांचा जो एक्झिस्टिंग कॉर्पस आहे त्याच्यावरती किती रिटर्न मिळणार आहे पोस्ट टॅक्सचा, तोही आपण पकडलेला आहे. आणि मग कॉर्पस ॲट द एंड. असं करत 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 खालती आल्यावर 80व्या वर्षी त्यांचे सगळे पैसे संपून जाणार आहेत. चुकून माकून चंदू शेठ 81 वर्षांचे झाले, पैसेच नाही आहेत त्यांच्याकडे, 0 रुपये झालेले आहेत. मग अशा वेळेला जर त्यांचं स्वतःचं घर असेल तर ते घर विकून वगैरे काय ते काय, आता मग काहीतरी जुगाड करायला लागेल, नंतर काय शेवटी हिमालयात जाणं, काही पर्याय नाही दुसरं काय. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग करू शकता. किती जणांनी आजपर्यंत हा आकडा खरंच कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केलाय, मला प्रामाणिकपणे कॉमेंट सेक्शनमध्ये सांगितलं की हो किंवा नाही, आजपर्यंत तुम्ही हा आकडा प्लॅन करायचा प्रयत्न केलेला आहे का. आणि जर नसेल केला तर आपल्या वेबसाईटवर हे सगळं अवेलेबल आहे. एक खूप छान वाक्य मी वाचलं होतं की मेजर व्हॉट मॅटर्स. जे तुम्हाला खूप मॅटर करते, जे तुम्हाला खूप महत्त्वाचं वाटतंय, ते तुम्ही मेजर करायलाच पाहिजे. त्याच्याबद्दल तुम्ही इग्नोरंट नाही राहू शकत. हा खूप महत्त्वाचा आकडा आहे, नक्की मेजर करून बघा. आणि काय तुमचा रिटायरमेंटचा आकडा आहे तो जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये तोही शेअर करा. आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतोय. तुम्हाला ज्यांना असं वाटत असेल ना इमर्जन्सी फंड आणि काय इन्शुरन्स वगैरे आम्हाला माहिती आहे 6 महिन्याचे, मी मगाशी म्हणलं होतं, नाही तसं नाही. 50शीत गोष्टी थोड्या वेगळ्या होतात का, कारण तुम्हाला पीस ऑफ माइंड, मानसिक शांतता भयंकर महत्त्वाची असते. आणि त्याच्यामुळे तुम्ही इमर्जन्सी फंड थोडासा बदलला पाहिजे. का हे पण सांगेन मी तुम्हाला. जनरली आपण इमर्जन्सी फंड किती ठेवतो, तर 6 महिन्यांचा ठेवतो. जर तुम्ही 50शीत असाल तर माझं असं एक म्हणणं आहे की तो तुम्ही 12 ते 24 महिन्यांपर्यंत ठेवा. म्हणजे 1 वर्ष ते 2 वर्षांपर्यंतचा तुमच्याकडे इमर्जन्सी फंड हवा. का बघा, 50शीत आल्यानंतर तुम्ही ऑलरेडी आयडियली कॉर्पोरेटमध्ये जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही एका मोठ्या पोझिशनवर पोहोचलेला असाल. उदाहरण म्हणून एखादा व्यक्ती CFO वगैरे झाला असेल, देव न करू, बट लेटेस्ट से कंपनीत काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्यांनी टॉप लेवल मॅनेजमेंट फायर करायची ठरवली, काढायची ठरवली, आणि त्या CFO त्या व्यक्तीचा जॉब गेला, तर एवढ्या मोठ्या पोझिशनचा जॉब असा पटकन मिळणं थोडं अवघड होतं कधी कधी, राईट. सो अशा वेळेला तुम्हाला हे प्रेशर नको आहे की बापरे माझ्याकडे 6 महिन्यांचा इमर्जन्सी फंड आहे, नाही मिळाला 6 महिन्यात तर जॉब काय. आपल्याला कशाला, आपल्याला आता ऑलरेडी एवढं आपण काम केलेलं आहे तर थोडा पीस ऑफ माइंड जास्ती पाहिजे आपल्याला, करेक्ट. सो तुम्ही असा विचार करू शकता 1 ते 2 वर्षात मला हा जॉब मिळाला पाहिजे, राईट. 1 वर्षाचा तुम्हाला ओके असेल तर मग 1 वर्षाचा इमर्जन्सी फंड तयार करा, नाहीतर मग 2 वर्षाचा. मग लॉजिक कळाले, ओके. दुसरा मुद्दा आहे इन्शुरन्सेसचा. तर हेल्थ इन्शुरन्स जे आपण म्हणतो तो तर आधीपेक्षा जास्ती महत्त्वाचा होतो 50शीत. का, कारण तब्येत ऑलरेडी थोडीशी प्लस मायनस व्हायला लागलेली असते. जे काय आपण आधी जे काय 20-30मध्ये जी काय पापं केलेली असतात, सगळं जंक फूड खाणं, अमुक तमुक, शरीर बोलायला लागतं. 50शीत जर तुम्ही तुमच्या शरीराकडे तेवढा फोकस नसेल केला, व्यायाम नसेल केला, तर 50शीत माझ्या ओळखीतले भरपूर जण आहेत ज्यांना सगळं BP, डायबिटीज काही ना काहीतरी लागलेलं आहे मागे ऑलरेडी. सो अशा केसमध्ये तुमचा हेल्थ इन्शुरन्स खूप महत्त्वाचा असतो. अनेक वेळेला असं होतं की कंपन्यांनी आमचा इन्शुरन्स केलेला आहे, पण कंपनीने जर नोकरीवरनं काढलं तर. सो तुमच्याकडे स्वतःचा इन्शुरन्स पण हवा अशा केसमध्ये. सो म्हणून पर्सनल लेवलवरती पण हेल्थ इन्शुरन्स आहे का नाही एवढं नक्की क्रॉस चेक करा, ओके. दुसरी गोष्ट, टर्म किंवा लाईफ इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स जो एक लाईफ इन्शुरन्सचा माझा लाडका प्रकार आहे. तर टर्म इन्शुरन्ससाठी तुम्ही काय गोष्टी बघू शकता, 3 वेगळे आपण ऑप्शन्स घेऊयात. सगळ्यात पहिला, जसे तुम्ही ऑलरेडी 50-55 वर्षांचे जर तुम्ही असाल तर मी असं गृहीत धरते की तुमची पोरं पण 20-25 असतील. इन दॅट केस
आता जर मुलगा किंवा मुलगी स्वतंत्रपणे त्यांचं इन्कम कमवायला लागलेले आहेत तर त्यांना तुमच्या इन्कमची गरज नाहीये. सो ते जर तुमच्यावरती डिपेंडंट नसतील तर तुमच्याकडे इन्शुरन्स असण्याची गरज नाही. पण अजूनही जर ते तुमच्या इन्कमवरती डिपेंडंट असतील तर तर मग तुमच्याकडे इन्शुरन्स हवा. ओके. दुसरी गोष्ट, खूप मोठ्या लायबिलिटीज आहेत का, भरपूर लोन्स आहेत का तुमच्याकडे, तर इन दॅट केस तुमच्याकडे जर लोन्स आपण आधी नसतील तर बघूया, तुमच्याकडे एवढे मोठे लोन्सच नाही आहेत आता, होम लोन बिम लोन सगळं नॉकआउट झालेलं आहे, मग काही तुम्हाला इन्शुरन्सची ॲज सच गरज नाही आहे. म्हणजे मी म्हटलं सर तुमच्यावर कोणी डिपेंडंट पण नाही आहे प्लस तुमच्याकडे काही लोन्स बिन्स पण नाहीत, मग कशाला, काही प्रॉब्लेम नाही, स्वतंत्र आहेत पोरं आर्थिकदृष्ट्या. जर पोरं तुमच्यावरती डिपेंडंट आहेत आणि तुमच्याकडे लोन वगैरे अजून शिल्लक आहे तर तुमच्याकडे इन्शुरन्स हा असायलाच पाहिजे. ओके. टर्म इन्शुरन्सबद्दल बोलतोय आपण. तिसरी गोष्ट, ठीक आहे तुमच्याकडे लोन थोडं बहुत आहे बट तुमच्याकडे एवढे ॲसेट्स तुम्ही बनवून ठेवलेले आहेत, प्रॉपर्टी, बंगला, बँक बॅलन्स सब हे असं जर असेल, भरपूर ॲसेट्स असतील तुमच्याकडे, तर मग इन्शुरन्स असावा का नसावा, तर तुमच्याकडे जर भरपूर ॲसेट्स असतील तर इन्शुरन्सची गरज नाही, पण जर तुलनेने कमी ॲसेट्स असतील तर तुम्हाला इन्शुरन्स असायला हवा. ओके. बाय द वे अजून एक छोटंसं क्लॅरिफिकेशन देते की मगाशी जेव्हा आपण तो एक 75 लाखाचा जो चंदूचा जो कॉर्पस घेतला होता, त्याच्याकडे ऑलरेडी तेवढे पैसे आहेत, तर जर चंदूचं काही लोन चालू असतं तर 75 लाख त्यांच्याकडे आहेत वजा लोन, तो जो आकडा येईल तो तिकडे टाकायला हवा. आता मगाशी चंदूनी सांगितलं त्यांच्याकडे लोन वगैरे काही नाही म्हणून मी तो डायरेक्ट 75 लाख घेतला, पण जर त्यांचं 10 लाखाचं लोन असतं तर 75 वजा 10 असे 65 लाखच मी तिकडे टाकले असते. हां, करेक्ट, इथं 65 लाखच टाकले असते 75 लाखाच्या ऐवजी. ओके, क्लिअर आहे. आय होप हा मुद्दा पण कळालेला आहे. पुढच्या शेवटच्या 2 मुद्द्यांकडे पुढच्या भागात. आता आपण शेवटच्या भागाकडे वळतोय, बट शेवटच्या भागाकडे जायच्या आधी काही डिस्क्लेमर्स देते. मी काही रजिस्टर्ड फायनान्शियल प्लॅनर नाही, त्याच्यामुळे तुम्हाला जर एखाद्या रजिस्टर्ड फायनान्शियल प्लॅनरकडे जाऊन प्लॅनिंग करायचं असेल तर बिलकुल तुम्ही करू शकता. जर तुम्हाला वाटलं नाही रचनाने काय सांगितलं ते आम्हाला सगळं कळालेलं आहे, आम्ही आमचं कॅल्क्युलेटरवरती करून आम्ही आमचं प्लॅनिंग करणार, काहीच हरकत नाही आहे. कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हाला जर वाटलं रचना 6% इन्फ्लेशन सांगते, आम्हाला 8% इन्फ्लेशन घ्यायचंय, बिलकुल घेऊ शकता. तुम्हाला वाटलं रचना 12% रिटर्न सांगते, आम्ही 14% रिटर्न काढू शकतो मार्केटमधून, तुम्ही 14% घेऊ शकता. ते तुम्ही तुमच्या प्लॅनिंगवरती अवलंबून आहे, तुमच्या थॉट प्रोसेसवरती अवलंबून आहे. कॅल्क्युलेटर वापरायचा कधी आणि कसा ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ओके. वळूयात शेवटच्या भागाकडे. पोर्टफोलिओ तुमचा काही रिबॅलन्स व्हायला पाहिजे का, त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं पहिल्या 2 स्टेप्स आपल्या झालेल्या आहेत. इमर्जन्सी फंड सॉर्टेड आहे, इन्शुरन्स सॉर्टेड आहे. मग काय उरल्या 2 गोष्टी, शेवटच्या 2 कुठल्या उरल्या सांगा. शॉर्ट टर्म गोल्स, लॉंग टर्म गोल्स. आता तुम्हाला शॉर्ट टर्म म्हणजे आता तुम्ही रिटायरमेंटच्या जवळ आलेले आहेत, आता रिटायरमेंटच्या जवळ आल्यानंतर तुमचे काही जर शॉर्ट टर्म गोल्स असतील तर त्याच्यासाठी नेहमीच ठोकताळा तोच आहे, जास्तीत जास्त पैसे तुमचे डेटमध्ये पाहिजेत, कारण शॉर्ट टर्म गोल असेल. म्हणजे तुम्ही कन्झर्वेटिव्ह हायब्रिडमध्ये ठेवू शकता, म्हणजे आयदर तुम्ही डायरेक्ट डेट म्युच्युअल फंडमध्ये ठेवू शकता किंवा कन्झर्वेटिव्ह डेटमध्ये ठेवू शकता की थोडंसं एक्सपोजर इक्विटीला येईल, बाकी मेजर तुमचं डेटमध्येच असेल. तुमचं अजून काय लेटेस्ट आहे तुम्हाला नाही FD मध्ये ठेवायचे आहेत, RD मध्ये, कारण तुम्हाला इथे शॉर्ट टर्म गोल्स मीट करायचे. फक्त शॉर्ट टर्म गोलची मी व्याख्या जनरली 50-60च्या आसपास थोडी बदलते का, परत तेच पीस ऑफ माइंड. तुम्ही विचार करा ना, आपण जनरली शॉर्ट टर्म गोल काय म्हणतो की अप टू 3 इयर्स हा तुमचा शॉर्ट टर्म गोल झाला, बरोबर. 3 to 5 मिड टर्म म्हणतो आणि 5 पेक्षा जास्ती लॉंग टर्म म्हणतो. आता तुम्ही विचार करा, जर तुम्ही इथे तोच ठोकताळा लावला की 0 to 3 शॉर्ट टर्म आणि 4थ्या वर्षी लेटेस्ट आहे तुमचं काहीतरी, किंवा ह्या 3 वर्षातच मार्केट वरती खालती झालं, 4थ्या-5व्या वर्षी मार्केट वरती खालती झालं, तर BP तर लगेचच वरती खालती होणार आहे आपलं. तसं होऊन द्यायचं नाहीये. सो परत तुम्हाला जर मानसिक शांतता हवी असेल तर शॉर्ट टर्म गोल्समध्ये पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे तेच, पण मी तर म्हणेन शॉर्ट टर्मची डेफिनेशन थोडी मोठी करूयात. अप टू 3 इयर्सच्या ऐवजी कमीत कमी अप टू 5 इयर्स शॉर्ट टर्म करा, कमीत कमी म्हणते. ज्यांना अजूनच पीस ऑफ माइंड व्हायचंय ते म्हणू शकतात आमचं 8 वर्षांपर्यंत जे मला पुढे पैसे लागणार आहेत ते मी डेटमध्ये ठेवणार. एकदमच पीस हवा असेल तर मग तुम्ही 10 वर्षांपर्यंत तुम्हाला जे पैसे पाहिजेत ते सुद्धा तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये ठेवू शकता. म्हणजे काय, डेटमध्ये जास्ती पैसे असतील, 10 वर्षांच्या नंतर तुम्हाला जे लागणार आहे. सो थोडक्यात चंदूच्या केसमध्ये 60 वर्षांचा चंदू रिटायर होणार आहे. 60 ते 70 त्याला जेवढे पैसे लागतील हे त्याचे मेजरली डेटमध्ये असतील आणि 70 नंतर त्याला जे पैसे लागणार आहेत ते मेजरली इक्विटीमध्ये असतील. ओके. सो इक्विटी डेट कसं ॲलोकेशन झालं पाहिजे हे तुम्हाला आय होप व्यवस्थित कळालेलं आहे. आणि शेवटचा मुद्दा जो आहे आपला फायनान्शियल प्लॅनिंग, इस्टेट प्लॅनिंग. कारण जर तुमचं विल नसेल प्लेसमध्ये तर नंतर काय उपयोग आहे, एवढे तुम्ही पैसे कमवून ठेवले आणि नंतर तुमच्या पैशांवरनं भांडण होणार आहेत पोरापोरींमध्ये, तर काय पॉईंट आहे. सो विल व्यवस्थित केलेलं आहे की नाही, अपडेटेड आहे की नाही चेक करा. नॉमिनीज तुमच्या सगळ्या ॲसेट्सला आहेत की नाही बघा. कुठे जॉईंट होल्डिंग आहे, पॉवर ऑफ अटॉर्नीची गरज असेल तर पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली आहे की नाही, या सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत. कारण तुम्ही जर भरपूर पैसे साठवले पण त्याच्यात जर क्लॅरिटी नसेल, जर तुम्हाला
खूप क्लिअरली तुम्ही डिफाईन नसेल केलं की कुठला पैसा कोणाला जाणार आहे, इज इक्वल टू लिटिगेशन म्हणजेच कोर्ट कचेरी. हे जर तुम्हाला नको असेल तर छान पद्धतीने तुम्ही विल वगैरे बनवा आणि तुम्ही तुमची मानसिक शांतता, तुमच्या परिवाराची मानसिक शांतता व्यवस्थित वाचवून ठेवा. ओके, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. बट एकच मिनटं, व्हिडिओ संपायच्या आधी वगैरे काय ते आपण बघणार आहोतच, बट हा NPSचा एक व्हिडिओ जो मी केलेला आहे तोही बघायला विसरू नका. याच्यात तुम्हाला NPS बद्दल खूप माहिती कळेल. आणि एक व्हिडिओ आवडला असेल तर ते काय लाईक बटन हाणायचं आहे, शेअरचं बटन हाणायचं आहे, हे करायला लाजायचं नाहीच आहे का, कारण चॅनल माझा नाही, आपला आहे. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचनारानडे.com आणि रचनारानडे.in वरून.